पुढची महत्त्वाची बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून भारत कोकाटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर सिन्नर येथील सोमठाणेचे सरपंचपदी भारत कोकाटे सध्या कार्यरत आहेत। नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर भारत कोकाटे यांनी काम केलंय। तर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये भारत कोकाटे यांनी प्रवेश केला होता। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांचा हे भाजप प्रवेश असल्याचं कळतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, माणिकराव कोकाटे यांचे भाऊ भारत कोकाटे आता शिवसेनेमधून भाजपमध्ये जात असल्याचं कळतंय। विविध पदे त्यांनी भूषवली आहेत, काय सांगाल? खरं तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहे आणि सध्या ते क्रीडा मंत्री देखील आहे आणि त्यांचेच हे बंधू आहे भारत कोकाटे यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय। मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 2 वाजता हा प्रवेश सोहळा नाशिकमध्ये होईल, अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली आहे। भारत कोकाटे यापूर्वी शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील कार्यरत होते आणि त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सत्ताधारी पक्षात होते आणि त्यानंतर आता स्वतः त्यांचे बंधू भारत कोकाटे हे देखील सत्ताधारी पक्षाच्या वाटेवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे निश्चित सिन्नरच्या अर्थात सिन्नर जो विधानसभा मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्याचा, त्याच्या राजकीय पटलावर काहीसा परिणाम या सगळ्या प्रवेशामुळे पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। निश्चितच लक्ष्मण, आता याचा काय परिणाम पाहायला मिळतोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सोलापुरामध्ये जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुरावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा पाहायला मिळतोय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ही नैसर्गिक नसून शासनाने केलेली अतिवृष्टी आहे आणि याला शासन जबाबदार आहे अशी टीका केली होती। या टीकेला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपत्ती असते त्यावेळीही काही लोक राजकारण करतात, काही लोकांच्या डोक्यात किडा गेलाय, काही हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून असं सांगा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। कर्जमाफी होऊन जाते, फी माफी होऊन जाते, लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता ह्या शेतकऱ्यावर आली आहे। खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा, एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहे, शासनाने केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे। आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे। कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे? काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय। सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं, आता हसावं की रडावं मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला। काय हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा। कधी कधी परिणाम होतो असा, म्हणजे मानसिक परिणाम असतो, त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही।